महायुतीमध्ये आलेले आहेत, परंतु तरी त्यांची जी भाषा आहे ती तुमच्या विरोधातली असल्याची पाहायला मिळते. तुम्ही देखील भाजपचे सदस्य आहात विधानसभेचे आणि त्यात म्हणतात की मी राजकारण संपवायला आलेलो आहे. खरं तर महायुतीमध्ये येऊन तुम्ही मित्र होणार अशी अपेक्षा होती, परंतु राजकीय शत्रू कालच मी या बाबतीमध्ये बोललो होतो की जे 6 खासदार एनडीएमध्ये आलेले आहेत सर्व 6 खासदारांचं काल मी एनडीएमध्ये स्वागत केलं होतं. मी हेही म्हटलं होतं की प्रतिस्पर्धी वगैरे आता विषय राहत नाही, कारण ओमने स्वतःहून एनडीएमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यानंतर जे काही भाष्य झालं त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. योग्य वेळेस मला जेव्हा वाटेल तेव्हा मात्र नक्की बोलेन. त्याचबरोबरीने असंही आज कुणीतरी खोडसाळपणे पसरवलं की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा काहीतरी नागरी सत्कार होणार आहे. ही बातमी अतिशय चुकीची आहे. आदरणीय डॉक्टर साहेब आता त्या परिस्थितीमध्ये नाहीयेत की ते उभं सुद्धा राहू शकतात. दुर्दैवाने हे सगळं जे घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि न्यायालयाच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्याबद्दल देखील मी अधिक आता काही बोलणार नाही. वास्तव एवढंच आहे की डॉक्टर साहेबांवरती प्रचंड अन्याय झाला. खूप गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या. त्यांचा कुठला काही सत्कार वगैरे असा काही नियोजित नाहीये. राणा पाटीलजी, परंतु तुम्ही ही जी गोष्ट आहे अर्थात तुमचं राजकारण संपवणार वगैरे ओमराजे निंबाळकर भूमिका मांडताय, या सगळ्या संदर्भात घेऊन तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार मांडणार आहात का? कारण की आता महायुतीमध्ये ओमराजे आलेले आहेत, त्यामुळे महायुती ही एकत्रित निवडणूक लढत असते, त्यातच धाराशिवमध्ये महायुती अस्तित्वात नाहीये का? मायबाप जनता जी आहे ती ठरवत असते कोणाला मतदान करायचं. त्यामुळे त्याविषयी काही जास्त बोलायची आवश्यकता मला वाटत नाही. परंतु जे संबंधित वरिष्ठ आहेत त्यांनी योग्य ते प्रबोधन करणं अपेक्षित आहे. एनडीए म्हणून प्रत्येकाने काही गोष्टी पाळणं हे देखील अपेक्षित आहे आणि अगदी गरज पडली तर मी बोलेन, परंतु शक्यतो मला या विषयावरती आता काही भाष्य करायचं नाही. शिंदेंनी आपली काल भूमिका मांडताना सांगितलं की ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या संदर्भात अतिशय चुकीची गोष्ट घडली, त्यांची हत्या झाली, त्यामुळे आम्ही ओमराजेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका घेताना पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचा थेट रोग तुमच्यावरतीच आहे की तुमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. नाही तसं नाही. एक गोष्ट म्हणजे शिंदे साहेबांना जर काही वाटत असेल तर ते नेते आहेत, ते कधी माझ्याशी बोलू शकतात. स्पष्टपणे समोरासमोर त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. दुसरा विषय आहे तो सीबीआयने हायकोर्टात जाण्याचा. ही साधारण प्रोसिजरल बाब आहे. अशा खटल्यांमध्ये जेव्हा केव्हा निकाल होतो ट्रायल कोर्टाचा, त्याच्यानंतर कुठली तरी बाजू जी आहे ती हायकोर्टामध्ये जातच असते. एक तर प्रॉसिक्युशन जाते किंवा डिफेन्स जाते. हा विषय जो आहे तो अनुषंगिक विषय आहे. धाराशिवला करण्याच्या बाबतीत चर्चा झाली. परंतु तुमचा राजकीय विरोध कायम असणार आहे का ओमराजे निंबाळकरांना? ओमराजे निंबाळकर तर म्हणतात माझा राजकीय विरोधक तुम्ही आहात, तुम्ही त्याचे आहात का? तुम्ही माझी मैत्री मांडताय. माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की एखादी व्यक्ती जेव्हा एनडीए मध्ये येते तेव्हा ती एनडीए मधली असते. त्यापेक्षा अधिक बोलण्यासारखं आहे असं मला नाही वाटत. परंतु 29 ला जर ते उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा, तुम्ही त्यांना मदत करणार? जो पक्ष ठरवेल, शेवटी भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे. पक्ष जो काही ठरवेल, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचं नेतृत्व जे म्हणेल ते बिलकुल मी करणार. तुमची राजकीय गोची झाली आहे का मग या सगळ्या पक्ष प्रवेशानंतर? माझी राजकीय गोची व्हायचा प्रश्नच नाहीये, कारण या सर्वांना आवर्जून